हां सर, आपलं नाव आणि पत्ता सांगा. सर, माझं नाव संगपाल मधुकर अंबोरे, अकोला खडकी येथे राहतो मी. आणि एक थायरॉइड ही बिमारी अशी आहे सर, फारसा असं काही वाटत नाही की आपण खरोखर आजारी आहे म्हणून. बरोबर. पण ते जे हार्मोन सिस्टम शरीरामधले चेंज करून टाकते, ते खूप मोठं बदल आहे सर शरीरामधला. की अक्षरशः महिला असो की जेंट्स असो, आपण जेव्हा जेवण जेवतो त्याच्यामधले काही टेस्ट असते ते आपल्याला कळत नाही. असं एवढंच नाही, जर तो जास्त प्रमाणात वाढला तर आपली फॅनची जी हवा आहे तो फॅन चालू आहे की बंद आहे हे पण समजत नाही. अच्छा. तर अशा परिस्थितीमध्ये माझे मित्र तिडके सर ते मला भेटले आणि त्यांनी मला धन्वंतरी या आयुर्वेदिक औषधीबद्दल भरपूरशी माहिती दिली. पण सुरुवातीला मी त्याची टाळाटाळ केली, कारण एमडी मेडिसिन जर काम करत नाही. बरोबर. ठीक आहे, एक आयुर्वेदिक आहे, सहजच माझ्या ठिकाणी कोणी असलं हो आणि विचारत काय की हे तर काही डॉक्टर नाही म्हणून सहज असा विश्वास बसत मित्र असताना किंवा काय तुम्ही हे काय सांगता असं झालंय सर. तर ते म्हणत ठीक आहे अंबोरे साहेब, तुम्ही विश्वास करा नका करू, पण ह्या 2 बॉटल म्हणजेच एक कॅप्सूल इम्युरिच, त्याच्याबरोबर एक डिटॉक्सिफाय आणि एक दिली होती त्यांनी मला कॅल्शियम, अशा 3 बॉटल मला दिल्या. कोणाला प्रॉब्लेम होता तुमच्या घरामध्ये? मिसेसला प्रॉब्लेम होता. अच्छा, बरोबर. तर मिसेसला प्रॉब्लेम होता, तर तिला कसं तोंडामध्ये थुंका तयार व्हायचा नाही. असं आपण जर जमिनीवर थुंकतो म्हटलं ते थुंकाच नसायचं, म्हणजे ओलावा तोंडामध्ये कुठल्याच प्रकारचा राहिलेला नव्हता. असा तो थायरॉइड एवढ्या म्हणजे हाय लेवलच्या स्टेज पर्यंत पोहोचला होता. म्हणजे काही खाल्लं की असं समजायचं नाही. टेस्ट जे असते ती फक्त तिखट लागायचं. टेस्ट म्हणजे बाकीची दुसरी कुठली. कधीपासून त्रास होता हा असा? जवळपास याला त्रास म्हटलं तर सर कमीत कमी 5 ते 6 वर्षापासून. 5-6 वर्षापासून. आणि 5-6 वर्षामध्ये तुम्ही डॉक्टर बदलले असतील? भरपूर डॉक्टर. बरोबर. MD MBBS, अच्छा, मेन हॉस्पिटल पर्यंत गेलो मी. तर तिथे या 5-6 वर्षात मग ट्रीटमेंट खाऊन वेगळ्या डॉक्टरांची काही फरक नाही? किंचितसा म्हणजे जेवढे दिवस समजा आपण तात्पुरता आराम बस, एक 20 दिवस 25 दिवस बस, फारच फार 1 महिनाभर, त्याच्यानंतर ते सारखं. आणि अशा परिस्थितीत मग मित्राची भेटगाठ झाली तिडके साहेबांची. तिडके सर भेटले. तिडके सरांनी मला या औषधीबद्दल सल्ला दिला. धन्वंतरी खरोखर ही एक चांगली औषधी निर्माण करणारी एक एवढी जबरदस्त कंपनी, आपण जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहे. त्यांनी मला अशा प्रकारच्या 3 वेगवेगळ्या टॅबलेट दिल्या. याचा किती दिवस कोर्स केला तुम्ही? सर टोटली 4 महिने. 4 महिने कंटिन्यू घ्यायला सांगितलं मॅडम. त्याचं काय सिस्टम आहे. थायरॉइड मुळे जे हार्मोन सिस्टम चेंज होते, त्या चेंज झाल्यामुळं आपल्याला बाकीचे बदल जाणवत नाही. आणि ते सिस्टम चेंज झाल्यामुळं आपण जे बी खाऊ ते अंगाला लागत नाही. असं. तर मग आता हे घेतल्यापासून काय वाटलं त्याच्यामध्ये बदल? कॅप्सूल इम्युरिच चालू केलं तर भूक वाढली. माझ्या पत्नीला भूक हे लागत नसे, भूक तिला जाणवतच नसे की भूक लागली म्हणून. ही क्रिया पण तिची बंद होण्यावर आलती काय बरोबर समजायला मार्ग नव्हता. तर ही कॅप्सूल इम्युरिच जेवणाच्या आधी मी तिला सुरुवातीला 3-3 गोळ्या दिल्या. मात्र एक अर्ध्या तास गोळी घेऊन जर झाला तिला भूक लागायची. त्याच्यानंतर जेवण वगैरे तिला व्यवस्थित जायचं. नंतर मग ही डिटॉक्सिफाय जेवण झाल्यानंतर 2 टॅबलेट सांगितल्या होत्या. त्याच्यानंतर D2 मॅक्स कॅलरीज आहे, त्या 2 टॅबलेट सांगितले होते सकाळ आणि संध्याकाळ. असा हा 1.5-1.5 महिना मी तो कोर्स केला. तर पहिल्या 8-15 दिवसामध्ये पाहिजे तो फरक नाही जाणवला, परंतु 20 दिवसाच्या नंतर थोडासा फरक जाणवायला सुरुवात झाला. आणि असा कोर्स 4 महिन्याचा केला. असा कोर्स पूर्ण 4 महिन्याचा केला. आज काय परिस्थिती आहे? आज परिस्थिती अशी आहे सर की तोंडामध्ये जे महत्वाचा घटक आहे लाळ, आपल्याला भूक लागली हे कुठं समजते, पोटाला तर समजतेच, पण आपल्या जिभेला पाणी सुटलं पाहिजे. तर ते आता वापस तयार झालं. आता हे पूर्णपणे म्हणजे जशी भूक लागण्याची जी क्रिया आहे ते पत्नीला जाणवायला लागली. फॅनची हवा तिला म्हणजे अंगाला अशी स्पर्श करते की अरे वा, ती फॅनची हवा तिला माहीत पडू लागली. म्हणजे ज्या थुंका निर्माण झाला, ज्या प्रॉब्लेम मुळे तुम्ही परेशान होते 5-6 वर्षापासून, तो प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह झाला. 100% सॉल्व्ह झाला. बरं, म्हणजे हे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहे मग? आणि दुसरी गोष्ट सर अशी की ते हार्मोन सिस्टम चेंज झाल्यामुळे शरीरातला महत्वाचा जो बदल होता तो शरीरावर सुजन यायची. असं आणि वारंवार यायची. महिन्यामध्ये कधी 2 वेळेस, कधी 3 वेळेस, तर कधी महिनाभरात ती सुजन तशीच राहायची. असं ती सुजन जात नसते. आता मात्र एकदम नॉर्मल आहे. ती सुजन अशी दिसत नाही की सुजन आलेली आहे म्हणून. अरे वा. जवळपास 100% आपण म्हणू धन्वंतरीपासून आपल्याला 100% आराम पडलेला आहे. बरोबर. आणि इतरांनी ही औषधी वापरावी असा मी सर्वांना सल्ला देतो. यस सर, यस. म्हणजे हे मित्राच्या माध्यमातून म्हणजे एक देवदूताप्रमाणे तुम्हाला मिळाले आणि तुमचा आजार जे डॉक्टरांकडून जमला नाही तो मात्र धन्वंतरी या मेडिसिनने तो कायमस्वरूपी बरा झाला. चालेल, धन्यवाद सर.